गिरनाई के शेर विरुद्ध वास्तुकला कन्स्ट्रक्शन हा सामना आता आपल्या समोर सुरू होतोय। पैसा भरपूर कमवत आहे पण दिसत नाही, कारण सेव्हिंग होत नाही। आपल्या अर्निंगला सेव्हिंग मध्ये कन्वर्ट करणारा म्हणजे मनी गुरु। नमस्कार, माझं नाव मनीगुरु राहुल पाटील। मी म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्शियल सर्व्हिसेस नावाची माझी फर्म आहे, ज्यामध्ये मी पैशाला कामाला लावतो। बघा, आपण दिवस रात्र पैशासाठी 8 तास 10 तास 12 तास काम करतो, पण त्या पैशाला योग्य रीतीने कामाला लावण्याचं काम मी करत असतो। मुळामध्ये बघा, आपण जी दिवस रात्र मेहनत करतोय, आपण सगळेजण साक्षर आहोत, पण अर्थ साक्षर नाही आहे। तर अर्थ साक्षर होण्यासाठी आम्ही लोकांना मदत करत असतो। आज जवळपास 3500 पेक्षा आमचे ग्राहक आहेत। 106 कोटींपेक्षा हा अमाऊंट मी लोकांची सध्या सांभाळत आहोत। आजपर्यंत मनीगुरु इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्शियल सर्व्हिसेस आमच्या फर्मला लोकमतचा इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाला आहे, दिव्य मराठीचा फुकेटमध्ये अवॉर्ड मिळालेला आहे, त्यानंतर महाराष्ट्र उद्योग रत्न अवॉर्ड मिळालेला आहे, जळगाव भूषण आहे, खानदेश रत्न आहेत, हे विविध प्रकारचे पुरस्कार। चेंडू शरीराला लागून यष्टीरक्षकाकडे गेलेला आहे। दरम्यान निर्धाव चेंडूने पवन तायडे सुरुवात करतोय। पुन्हा एकदा पवन तायडे, चांगला चेंडू हलक्या हाताने खेळलेला आहे। एक वेगवान धाव, खातं उघडलेलं आहे। वास्तुकला कन्स्ट्रक्शन संघाचं खातं उघडलेलं आहे। सुरेश डावखुरे फलंदाज स्ट्राईकला असतील। पवन तायडे, जितेंद्र भाऊ नारखेडे गोलंदाजी यांकडून पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर। तर पॉवर प्ले सुरू आहे। पॉवर प्लेचं पहिलं षटक, डीप मिड विकेट, लॉंग ऑन आणि एक वाईड लॉंग ऑफ ही क्षेत्ररचना आपण बघू शकतो 30 यार्डाच्या वर्तुळाच्या बाहेर। यावेळेस लॉंग ऑन कडे चेंडू टोललेला आहे। जितेंद्र भाऊ नारखेडे यांच्या साइड स्क्रीन कडे जातोय चेंडू। लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय। दरम्यान फलंदाज आपलं खातं उघडतोय। संघाची धावसंख्या 2 धावा। सरोज देशमुखने या चेंडूला उंचावरून टोलवलेलं आहे। झेल सुटलेला आहे, जीवनदान मिळतंय सरोज देशमुख यांना। पवन तायडे यांनी पहिल्या षटकात एक संधी निर्माण केलेली होती, परंतु त्या संधीचं सोनं करता आलेलं नाही। क्षेत्ररक्षकाकडून झेल सुटलेला आहे। 4 धावा। पुन्हा एकदा पवन तायडे आपल्या गोलंदाजी मार्कवर। बॅटची कड आणि या ठिकाणी पंचांचं बोट आकाशाकडे आणि फलंदाजाला परतावं लागेल तंबूकडे। सरोज देशमुख
कॉट विपुल बोल्ड पवन. चॉकलेट बॉय विपुल नारखेडेने झेल टिपलेला आहे. ऑफस्टंपच्या बाहेरच्या चेंडूला मिडविकेट कडे खेचण्याचा प्रयत्न होता. बॅटची कड घेऊन चेंडू सरळ विपुल नारखेडेच्या हातात गेलेला आहे. सरोज देशमुख कॉट विपुल नारखेडे बोल्ड पवन तायडे. मोहाडी एक्सप्रेस या नावाने पवन तायडे यांना ओळखलं जातं. एक अतिशय उत्कृष्ट गोलंदाज. आत्ताच भुसावळ येथे झालेल्या कोळी समाजाच्या प्रतियोगितेमध्ये उपांत्य फेरीच्या सामन्यात एक झंझावती अर्धशतक त्यांच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळालेलं होतं. यावेळेस ऑफ स्टंपवर टिचून मारा करतायत पवन तायडे.
तर काही काळ वीज पुरवठा खंडित झालेला होता, त्यामुळे आपण समालोचन ऐकू शकलेला नाहीये, त्याबद्दल दिलगीर आहोत. गिरणाई के शेर विरुद्ध वास्तुकला कन्स्ट्रक्शन हा सामना सुरू आहे. जळगाव ग्रामीण प्रीमियर लीग पर्व पहिले, आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाचा हा तिसरा सामना. नितीन भाऊ सपकाळे मित्र परिवार सरपंच तुरखेडा, फूड प्रायोजक जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड व पवन भाऊ भिलाभाऊ सोनवणे मित्र परिवार मोहाडी. सत्तेचाळीस धावा झालेल्या आहेत वास्तुकला कन्स्ट्रक्शन या संघाच्या. हॅलो, ऑफ्टमच्या बाहेर बॅटची कड आणि चेंडू सरळ विपुल नारखेडच्या हातात विसावलेला आहे. पाचवा खंदा फलंदाज आता तंबूत परततोय. वास्तुकला कन्स्ट्रक्शनचा संघ आता संकटात सापडलेला आहे आणि या सामन्यातला चौथा झेल घेतलेला आहे विपुल नारखेडेने. चौथा कॉट बिहाइंडचा बळी. तर याचा अर्थ असा असेल की गोलंदाज ऑफ्टमच्या बाहेर टिचून मारा करतायत, फलंदाजांना हात मोकळे करण्याची संधी देत नाहीयेत आणि बॅटची कड घेऊन चेंडू सरळ विपुल नारखेडेच्या हातात 4 वेळा गेलेला आहे. कौतुक करावं लागेल गिरणाई के शेर या संघाचं. फूड प्रायोजक जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड व पवन भिलाभाऊ सोनवणे मित्र परिवार मोहाडी. बॅटिंग एंडचे प्रायोजक मेसर सिद्धेश ऑर्गॅनिक एनर्जी जळगाव रितेश माळीसर. बॉलिंग एंडचे प्रायोजक जनाई ट्रेडिंग कंपनी जितेंद्र भाऊ नारखेडे आणि हितेश भाऊ नारखेडे. पॅव्हिलियनचे स्पॉन्सर्स आबासाहेब लीलाधर सोनवणे मित्र परिवार नंदगाव, श्री स्वप्नील भाऊ परदेशी मित्र परिवार. ड्रिंक स्टॉलीचे प्रायोजक डॉक्टर कमलाकर पाटील मित्र परिवार, माजी सरपंच फुपणी. सुपर 6, सुपर 4 आणि सुपर विकेट प्रायोजक नंदन भाऊ महाजन, सुशिलाई आर्ट्स असोदा. तर या ठिकाणी चेक केलं जात आहे की हा चेंडू वाईड आहे किंवा नो. जर ऑफ द पिच लँड झाला असेल तर हा नो बॉल असू शकतो, अन्यथा वाईड तर निश्चित आहे. दोन्ही प्रकारात अवांतर धाव मिळेल, परंतु नो बॉल जर असला तर फ्री हिट मिळेल. वाईड असेल, वाईडचा इशारा आलेला आहे टीव्ही अंपायर कडून. कार्तिक कोळीचा ऑफ्टमच्या बाहेर शॉट ऑफ लाईन चेंडू. विपुल नारखेडे यष्टीरक्षक आणि त्याचं कौतुक करताना आपण बघू शकतो. कुलदीप थोरात आरके स्पोर्ट्सचे संचालक. तर आरके स्पोर्ट्स कडून या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलर यांना काही वैयक्तिक पारितोषिकं दिली जाणार आहेत. त्यात बेस्ट बॅट्समनला एक बॅट, मॅन ऑफ द सिरीजला एक ब्रँडेड बॅट आणि बेस्ट बॉलरला एक चांगला स्पोर्ट शूज आरके स्पोर्ट्सचे कुलदीप थोरात यांच्याकडून. अलॉंग द कार्पेट मिड विकेटच्या दिशेने मैदानाला गुदगुल्या करत हा चेंडू गेलेला आहे. डीप मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाकडे एक धाव मिळते. धावसंख्या 49. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर वास्तुकला कन्स्ट्रक्शनचा संघ. निम्मा संघ तंबूत परतलेला आहे. 5 गडी बाद 49 धावा. षटकातला 5वा चेंडू असेल कार्तिकचा. सामना करतील
विलास राणे. शॉट ऑफ प्लेन चेंडू बॅकफुटवर जाऊन कट केलाय. चांगला फटका चेंडू जातोय डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषा पार चौकार आणि या चौकाराच्या मदतीने अर्धशतक पूर्ण होते. वास्तुकला कन्स्ट्रक्शन संघाचं 53 धावा 5 गडी बाद. आपण बघू शकतो शॉट ऑफ प्लेन चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर हात मोकळे करण्याची संधी आणि एक चांगला स्क्वेअर कट केलेला आहे. षटकातला शेवटचा चेंडू कार्तिकचा. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर शॉट ऑफ प्लेन चेंडू वाईडचा इशारा आलेला आहे. अवांतर धाव आता मिळतीये. धावसंख्या 53 माफ करा 54. बॅनर प्रायोजक महालक्ष्मी मोबाईल NX वाल्मिक भाऊ पाटील आपल्या माणसाची दुकान. शॉट ऑफ लेन चेंडू पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर पुन्हा कट करण्याचा प्रयत्न. यावेळेस चेंडू सरळ विपुलच्या हातात गेलेला आहे. विपुल या सामन्यामध्ये अतिशय सुरेख यष्टीरक्षण करतोय. 6वं षटक संपलेलं आहे. वास्तुकला कन्स्ट्रक्शन संघाची धावसंख्या 54 धावा 5 गडी बाद. नॉर्दर्न जॉइंट रिप्लेसमेंट सेंटर स्माइलिंग नीज डॉक्टर मनीष चौधरी सर. सहारा एनर्जीज प्रफुल्लदादा पाटील. बळीराजा कृषी केंद्र किशोर भाऊ पाटील. हिरा एजन्सीज मनोज भाऊ पाटील. संजीवनी हॉस्पिटल. विघ्नहर्ता हेल्थ केअर. मैत्री कलेक्शन. सावकार मेन्सवेअर. बॉल प्रायोजक पद्मालया ट्रॅव्हलचे श्री सौरभ भाऊ पाटील. चौकार षटकार आणि सुपर विकेटचे प्रायोजक सुशिलाई आर्ट्स नंदन भाऊ महाजन असोदा. यूट्यूब प्रायोजक मणिगुरु. संचालक राहुल दादा पाटील. आणि या स्पर्धेसाठी जळगाव शहराचे लाडके आमदार सन्माननीय राजू मामा भोळे यांचं सुद्धा अनमोल सहकार्य लाभतोय. द लाईमलाईट कॅफे माही जाधव. केतन भाऊ पोळ. सचिन भाऊ पवार. युवा मंच. पवन तायडेचा चांगला चेंडू पायावर अटॅक केलेला आहे. शॉट थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव मिळते. लेग बाईटचा इशारा आलेला आहे. अवांतर धाव मिळेल. धावसंख्या 55 धावा 5 गडी बाद. विलास राणे सामना करतील मोहाडी एक्सप्रेस पवन तायडे यांचा. ओ वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात गेलाय. विपुल नारखेडेचं यष्ट्यांच्या मागे चांगलं कलेक्शन. 55 धावा. सातवं षटक आणि आपलं वैयक्तिक दुसरे षटक घेऊन आलेले पवन तायडे आणि किफायती मारा करतायत. अतिशय उत्कृष्ट लाईन आणि लेंथने गोलंदाजी करण्यासाठी ओळखले जातात पवन तायडे. बोल हो गई गलती हो गई बोल. दांडी 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 गोल. 6वा गडी आता तंबूत परततोय वास्तुकला कन्स्ट्रक्शन. एका सुरेख यॉर्कर च्या माध्यमातून बळी मिळवलेला आहे पवन तायडे यांनी. जळगाव ग्रामीण स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्याद्वारे आयोजित केली गेलेली ग्रामीण भागातील खेळाडूंना
एक चांगलं व्यासपीठ या स्पर्धेच्या माध्यमातून उपलब्ध झालेलं आहे. जळगाव ग्रामीण प्रीमियर लीग पर्व पहिले. पुन्हा एकदा चांगला चेंडू, उत्कृष्ट लाईन आणि लेंथने चांगलं मिश्रण करतोय. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न करतोय. कधी फलंदाजाला संधी देत नाहीये. पवन तायडे यावेळेस फुलटॉस चेंडू परंतु मिस झालेला आहे. तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सहजासहजी फलंदाज फुलटॉस चेंडू मिस करत नाही, परंतु यावेळेस गतीने थोडस त्रस्त केलेलं आहे फलंदाजांना. उत्कृष्ट वेगाने गोलंदाजी करतोय. षटक समाप्त झालेलं आहे. पवन तायडे याने किफायती मारा केलेला आहे आपल्या संघासाठी. 7 षटकांची समाप्ती, 6 गडी बाद, 55 धावा. गिरणाई के शेर 47 श्री महेंद्र आबा सोनवणे यांचा संघ आहे. तर दुसरा संघ आहे वास्तू कला कन्स्ट्रक्शन श्री विशाल भाऊ सोनवणे यांचा संघ. यावेळेस पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट मिड विकेटच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण, 1 धाव मिळते. इरफान पिंजारी आपलं दुसरं षटक घेऊन आलेले आहेत या डावातलं शेवटचं. फुलटॉस चेंडू, फटका फसलाय की काय, परंतु गॅप मध्ये स्वीपर कव्हर या चेंडूला आणतोय. यष्टीरक्षकाकडे चेंडू परत करतोय. दरम्यान 2 धावा मिळत आहेत. 58 धावा. तर शेवटचे षटक आहे. मोठे मोठे फटके बघायला मिळतात का? पुन्हा एकदा इरफान आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज. ओ, चांगला चेंडू सरळ यष्टीरक्षकाकडे गेलेला आहे. बुंध्यात टाकण्याचा प्रयत्न. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन होतंय गिरणाई के शेर या संघाकडून. पुन्हा एकदा यॉर्कर लेनचा चेंडू. षटकातला 5वा चेंडू असेल इरफानचा. शुभम सोनवणे सामना करतील इरफान पिंजारी यांचा. बॅटची कड घेतलेली आहे. यष्टीरक्षकापासून दूर चेंडू. शॉर्ट थर्डमॅन कडे चेंडू गेलेला आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. ओव्हरथ्रोच्या स्वरूपात दुसरी धाव मिळते आणि पुन्हा एकदा तिसरी धाव सुद्धा मिळते. तर बॅकअप नव्हतं, परंतु तरीही थ्रो केलेला होता. या 3 धावांनी धावसंख्या आता 61 धावांवर पोहोचलेली आहे. षटकातला आणि या डावातला शेवटचा चेंडू करतील इरफान पिंजारी आणि त्यांचा सामना करतील योगेश गोराडे. फटका मोठा, चेंडू उंच आणि झेल सुटलेला आहे. झेल सुटला आहे. ज्या ठिकाणी फलंदाज बाद व्हायला होता त्या ठिकाणी 4 धावा मिळालेल्या आहेत. 65 धावा केलेल्या आहेत. वास्तुकला कन्स्ट्रक्शन या संघाने 65 धावा, 8 षटकांची समाप्ती, 6 गडी बाद. आणि गिरणाई के शेर या संघासमोर आव्हान असेल 66 धावांचं. 66 रन्स टू विन.
विशाल रोटे. दुसरा संघ असेल रविभाऊ देशमुख मित्र परिवार असोदा. कर्णधार असतील रितेश पाटील. प्राईम गार्डनचे संचालक मयूरभाऊ राजपूत. आपल्याला विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायची. मयूरभाऊ राजपूत. हॉटेल प्राईम गार्डन. बुधवार आणि रविवार जर आपण हॉटेल प्राईम गार्डनला भेट दिली तर चुलीवरचं डेग मटन आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. साहेबराव पाटील आपल्याला सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा मंचाकडे यायचंय. साहेबू दादा. विशाल रोटे कर्णधार प्रियंका पाईप. रितेश पाटील कर्णधार रविभाऊ देशमुख मित्र परिवार असोदा. हॉटेल प्राईम गार्डनचे संचालक कुसुंबा येथील युवा नेतृत्व मयूरभाऊ पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होते. हेडचा कॉल आलेला आहे. असोदा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. मान्यवरांचा खूप खूप आभार. गिरणाईक शेर या संघासमोर आव्हान असेल 66 धावांचं. विपुल नारखेडे स्ट्राईकला असतील. अविनाश नॉन स्ट्राईकला. सरोज देशमुख वास्तुकला कन्स्ट्रक्शन कडून पहिला चेंडू टाकतील आणि पंचांचा इशारा येतोय. लेट्स प्ले. ऑफस्टंपच्या बाहेर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सरोज देशमुख पुन्हा एकदा इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र प्रयत्न फसलेला आहे. चेंडू सरळ पायावर जाऊन आदळलेला आहे. गोलंदाजीवर जाऊन आदळलेला आहे. गोलंदाजी एंडचे प्रायोजक असतील श्री जितेंद्र भाऊ नारखेडे. माजी सरपंच भादली बुद्रुक. तर फलंदाजी एंडचे प्रायोजक असतील मेसर्स सिद्धेशा ऑर्गॅनिक एनर्जी जळगाव रितेश माळी सर. दिनेश सपकाळे. कॅच तर घेतलेला आहे परंतु तो कॅच क्लीन घेतलेला आहे किंवा बाउंड्री लाईनला पाय टच झालेला आहे याबद्दलचा संशय आहे पंचांच्या मनात. आणि टीव्ही पंच नक्कीच बघतील आणि सांगतील की नक्की काय केलेलं आहे क्षेत्ररक्षकाने. प्रयत्न चांगला होता.
फलंदाजाला परतावं लागेल. सुमित कुलकर्णी यांनी एक चांगला झेल टिपलेला आहे आणि हा जर झेल टिपला गेलेला आहे, विकेट जर मिळालेली आहे, तर या विकेटचे प्रायोजक असतील सुशिलाई आर्ट, नंदन महाजन, द मॅन फ्रॉम असोदा. अविनाश यांना परतावं लागेल. दिनेश सपकाळे 6 धावा देत आतापर्यंत त्यांनी 1 गडी बाद केलेला आहे. 20 धावा, 1 गडी बाद. पवन तायडे आता स्ट्राईकला असतील, सामना करतील दिनेश सपकाळे यांचा. पवन तायडे यांनी चौकाराने आपलं खातं उघडलेलं आहे. 24 धावा झालेल्या आहेत गिरणाई के शेर संघाच्या. दिनेश यांचा षटकातला 5वा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. ऑफ स्टंपच्या बाहेर हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न होता, दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता, गोलंदाजाच्या गतीचा वापर करून थर्डमॅनला या चेंडूला ग्लाइड करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलमध्ये कुठलाही संपर्क झालेला नाहीये. डॉट बॉल. षटकातला शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा दिनेश सपकाळे आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज. पवन तायडे पुन्हा एकदा बॅटिंग एंडवर. सिद्धेशा ऑर्गॅनिक एनर्जी जळगाव हे आपले फलंदाजीच्या एंडचे प्रायोजक. रितेश माळी सर. अलॉंग द कार्पेट. सरळ बॅटने चांगला ड्राईव्ह, लॉंग ऑनच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव मिळते. षटक समाप्त होतंय. 2 षटकांची समाप्ती. 25 धावा, 1 गडी बाद. ही स्पर्धा आपण यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह बघू शकतो. त्यासाठी आपल्याला आपल्या जळगावची हक्काची वाहिनी लाईव्ह व्हिजन या वाहिनीला लाईक करावं लागेल, सबस्क्राईब करावं लागेल आणि सोबतच बेल आयकॉनचं बटन दाबावं लागेल, कारण की येणारा पुढच्या महिन्यातला सीझन सुद्धा आपल्याला याच वाहिनीवर बघायला मिळेल. सुरत येथे गुर्जर समाजाची ऑल इंडिया लेवलची एक खूप मोठी स्पर्धा पार पडते. 7, 8 आणि 9 मार्च रोजी साई फकीरा मैदान भेस्तान या ठिकाणी हे सामने होतील. अखंड भारतातील गुजर बांधव, गुजर समाजाचे स्टार खेळाडू आपल्याला त्या स्पर्धेत खेळताना दिसतील. तर नक्कीच या चॅनलला आपण लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन मात्र दाबायला विसरू नका. दरम्यान चौकार येतोय पवन तायडेच्या बॅटमधून. धावसंख्या 29. दरम्यान त्याच वेळेस 6 ते 9 मार्च मैदान हेच असेल, जळगावचं श्रीराम तीर्थ मैदान. तर याच मैदानावर राजपूत समाजाची सुद्धा एक मोठी स्पर्धा आपल्याला रंगताना दिसेल. तर यूट्यूब वाहिनी तीच असेल, लाईव्ह व्हिजन. पवन तायडे, विलास राणे यांचा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, कुठल्याही प्रकारचं फुटवर्क आपल्याला दिसलेलं नाहीये. 29 धावा झालेल्या आहेत. 66चं आव्हान असेल. तिसरं षटक विलास राणे. शॉर्ट ऑफ लेन चेंडू बॅकफुटवर जाऊन या चेंडूला कट केलेला आहे. कव्हर क्षेत्रात 1 बाउंस चौकार. महालक्ष्मी मोबाईल NX, आपल्या माणसाची दुकान. आपण बघू शकतो वाल्मिकराव पाटलांचं शुभेच्छा फलक, सोबतच शेजारी आपण बघू शकतो सावकार मेन्सवेअरचं होर्डिंग सुद्धा आपण बघू शकतो. संजीवनी हॉस्पिटल कव्हर क्षेत्रात हे होर्डिंग्स लागलेले आहेत. पवन तायडे पुन्हा एकदा आपल्या
चला तर तिसऱ्या पंचांनी बघितलेलं आहे आणि हा षटकार घोषित केलेला आहे. पवन तायडेच्या बॅटमधून आलेला आहे हा पहिला षटकार कव्हर क्षेत्रात. यावेळेस ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू तितकासा चांगल्या पद्धतीने बॅटवर आलेला नाही. बॅटची कड घेतली, शॉट कव्हरच्या दिशेने चेंडू गेलेला आहे. दरम्यान एक चोरटी धाव घेतलेली आहे. विपुल नारखेडे आता स्ट्राईकला असतील. स्लॉट मधल्या चेंडूला लॉफ्ट केलेला आहे. फटका तितकासा चांगल्या पद्धतीने बॅटवर आलेला नाही. लॉंग ऑन कडे झेल टिपलेला आहे. रावसाहेब पाटील यांनी झेल टिपलेला आहे. तर पुढचा सामना आपल्याला बघायला मिळेल तो सामना असेल रविभाऊ देशमुख मित्र परिवार असोदा रविभाऊ देशमुख मित्र परिवार असोदा या संघाचे संघमालक असतील रविभाऊ देशमुख. तर दुसरा संघ असेल प्रियंका पाईपचा कुसुंब्याचा संघ श्री साहेबराव पाटील यांचा संघ. रविभाऊ देशमुख मित्रमंडळ असोदा संघाचे कर्णधार रितेश पाटील यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि आता आलेले आहेत आर के स्पोर्ट्सचे संचालक कुलदीप थोरात फलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. विलास राणे या षटकातला शेवटचा चेंडू टाकतील. राईट आर्म राऊंड द विकेट. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू हलक्या हाताने खेळलेला आहे. धाव मात्र मिळालेली नाहीये. अजूनही आपलं खातं उघडण्याच्या प्रतीक्षेत असतील कुलदीप थोरात. 36 धावा 3 षटकांची समाप्ती 2 गडी बाद. वास्तुकला कन्स्ट्रक्शनला आता विकेट्सची आवश्यकता असेल जर हा सामना वाचवायचा असेल तर. गिरणाई के शेर 47 महेंद्र आबा सोनवणे यांचा संघ आहे. तर वास्तुकला कन्स्ट्रक्शन हा श्री विशाल भाऊ सोनवणे यांचा संघ आहे. दरम्यान दिवाकर महाजन यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. रावसाहेब पाटील आता गोलंदाजीला आलेले आहेत वास्तुकला कन्स्ट्रक्शन या संघाकडून. आणि रावसाहेब यांचा सामना करतील मोहाडी एक्सप्रेस पवन तायडे. शॉट ऑफ लाईन चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलाय, पॉवरफुल केलाय, सक्सेसफुल केलाय आणि येतोय षटकार. पवन तायडेच्या बॅटमधून एक चांगला फटका आपल्याला बघायला मिळालेला आहे. रावसाहेब राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉट ऑफ लेन चेंडू बॅकफुटवर जातोय. फलंदाज पूर्ण ताकद या फटक्याच्या मागे लावतोय आणि षटकार वसूल करतोय. सरळ मुख्य व्यासपीठाकडे गेलेला आहे हा षटकार. यावेळेस चेंडू उंच उडालेला आहे. फटका फसलाय, झेल टिपलाय. संभाजी यांनी चांगला झेल टिपलेला आहे. पवन तायडे कॉट संभाजी बोल रावसाहेब पाटील. 42 धावा 3 गडी बाद.
रवींद्र या चौकाराने आपलं खातं उघडतायत. बॅटची कड घेऊन गेलेली होता. चेंडू तितकासा आत्मविश्वासाने खेळलेला नव्हता, परंतु 4 धावा मिळतील. थडम्यांच्या दिशेने मारलेला हा चौकार. 46 धावा. रावसाहेब पाटील, प्रियंका पाईपचे संचालक रावसाहेब पाटील यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. शेहेचाळीस धावा झालेल्या आहेत गिरणाई के शेर या संघाच्या. 20 धावांची आवश्यकता 25 चेंडूत. डॉट बॉल. षटक संपलेलं आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर गिरणाई के शेर या संघाची धावसंख्या 46 धावा. तर ड्रिंक्स ट्रॉली मैदानात जाताना आपल्याला दिसेल. ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक डॉक्टर श्री कमलाकर दादा पाटील, माजी सरपंच फुपणी डॉक्टर कमलाकर दादा पाटील मित्र परिवार हे ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक. सुपर 6, सुपर 4 आणि सुपर विकेटचे प्रायोजक सुशिलाई आर्ट्स असोदा, नंदन भाऊ महाजन. बॉलचे प्रायोजक श्री सौरभ भाऊ पाटील, पद्मालया ट्रॅव्हल्स. यूट्यूब लाईव्ह स्पॉन्सर्स मणिगुरूचे संचालक राहुल दादा पाटील. पॅव्हिलियन चे स्पॉन्सर्स आबासाहेब लीलाधर सोनवणे मित्र परिवार नंदगाव आणि स्वप्नील भाऊ परदेशी मित्र परिवार. तर ड्रिंक्स ट्रॉली आपल्याला मैदानात दिसते. सोबतच असतील आपले सर्वांचे लाडके सुनील भाऊ पिसाळ. चला, ड्रिंक्स अवकाशानंतर पुन्हा एकदा खेळ सुरू झालेला आहे. नो बॉलचा इशारा आलेला आहे आणि आत्ताच ड्रिंक्स इंटरव्हेल झालेला आहे, ज्याचे प्रायोजक होते माजी सरपंच फुपणी डॉक्टर कमलाकर पाटील सर. कमलाकर पाटील आणि मित्र परिवार ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक. तर नो बॉल आलेला आहे. तर लेग ट्रॅपचा हा नो बॉल असेल. 5 पेक्षा जास्त खेळाडू आपण लावू शकत नाही आणि स्क्वेअर लेग ते फाईन लेगच्या दरम्यान आपण 3 खेळाडू उभे करू शकत नाही. तर चांगली पंचगिरी या ठिकाणी. लेग ट्रॅपचा हा नो बॉल असेल तर पुढचा चेंडू असेल फ्री हिट. पंचांचा फंका फिरताना दिसेल तर उघडा डोळे आणि बघा नीट, कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू होता. डॉट बॉल.
दिवाकर महाजन हे या सामन्याचा आनंद घेत आहेत. दिवाकर, आपलं खूप खूप स्वागत. अक्षय माळी, ITBP चे अक्षय माळी सुद्धा आपल्यासोबत उपस्थित आहेत. अक्षय, आपलं सुद्धा खूप खूप स्वागत. राऊस रवींद्र यांना परतावं लागेल. पुन्हा एकदा संभाजी यांनी झेल टिपलेला आहे. सरोश यांना पहिलं यश प्राप्त होत आहे. 49 धावांवर गिरणाईके शेर, चौथा शेर आता धाराशायी झालेला आहे. आणि विकेट्सचे प्रायोजक सुशीला यार्ड्स, नंदन महाजन, द मॅन फ्रॉम असोदा. सुशीलाई आर्ट्स अँड फॅब्रिकेशन हे आपले विकेट्सचे प्रायोजक. पुन्हा एकदा संभाजी यांनी झेल टिपलेला आहे. मोहित यांना परतावं लागेल. 49 धावांवर गिरणाईके शेर संघाचा 5वा फलंदाज तंबूत परतलेला आहे. आणि बेजबाबदार फटकेबाजी आपल्याला गिरणाईके शेर संघाकडून बघायला मिळते. असं वाटत होतं 66 धावांचं आव्हान गिरणाईके शेर आरामात पेलतील, परंतु पवन तायडे आणि विपुल नारखेडे यांच्या बाद होण्यानंतर अक्षरशः लाईन लागलेली आहे फलंदाजांची. बॅटची कड, चेंडू सरळ हातात. एकोणपन्नास धावा. गिरणाईके शेर या संघाचा निम्मा संघ आता तंबूत परतलेला आहे. 49 धावा, 20 चेंडू, 17ची आवश्यकता. सरोज देशमुख यांनी 2 गडी बाद केलेले आहेत. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, वास्तुकला कन्स्ट्रक्शन जर या संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर त्यांना रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये विकेट घ्यावेच लागतील. इरफान पिंजारी यांनी खातं उघडलेलं आहे. 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत गिरणाईके शेर या संघाच्या. 5 गडी बाद. आणि हा चौकार, वाईडचा चौकार, अर्थात 5 अवांतर धावा आता गिरणाईके शेरच्या टोटलमध्ये जोडल्या जातील. तर ही मात्र आता वास्तुकला कन्स्ट्रक्शनसाठी धोक्याची घंटा आहे. ऑफस्टंपच्या बाहेर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता कुलदीपचा. लेगस्टंपवर मारा केलेला होता. वाईडच्या 5 धावा, धावसंख्या 55. सरोज देशमुख ऑफस्टंपच्या बाहेर चांगला मारा, जोरदार अपील. शॉट ठळव्यांचा खेळाडू फार उत्साही आहे. आणि बॅटची कड घेऊन चेंडू सरळ पुन्हा एकदा संभाजीच्या हातात गेलेला आहे. आणि संभाजी यांनी उत्कृष्ट यष्टीरक्षण केलेलं आहे. आपल्या 2 षटकात सरोज देशमुख यांनी 22 धावा देत 3 फलंदाजांना तंबूत परतवलेलं आहे. 5 षटकांची समाप्ती आपण बघू शकतो. कुलदीप थोरात 0वर बाद झालेले आहेत. आणि विकेटचे प्रायोजक सुशीलाई आर्ट्स अँड फॅब्रिकेशन, असोदा, नंदन महाजन. पंचावन्न धावा, 6 गडी बाद, 5 षटकांची समाप्ती, 18 चेंडूत 11ची आवश्यकता. सरोज देशमुख यांनी चांगला मारा करून आपल्या संघाला विजयाची आशा तर दाखवलेली आहे, परंतु आता बाकीच्या गोलंदाजांची कामगिरी कशी होते त्यावर
वास्तुकला कन्स्ट्रक्शनचा संघ हा सामना जिंकतो किंवा नाही हे अवलंबून असेल. शॉर्ट ऑफ लेन चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, यावेळेस संधी होती असं वाटतंय. ज्या पद्धतीने गोलंदाज उत्साहित झालेले होते आणि ज्या पद्धतीने संभाजी यांनी प्रयत्न केलेला होता, मला वाटतं की बॅटची कड घेतलेली होती. इरफान पिंजारी सामना करतील दिनेश सपकाळ यांचा. पायावर आदळलेला हा चेंडू, धाव घेण्याचा प्रयत्न, धाव व्हायला हवी होती परंतु इरफान माझ्या मते तयारच नव्हते. 16 चेंडू 11ची आवश्यकता. जितेंद्र भाऊ नारखेडे गोलंदाजी यांकडून दिनेश सपकाळे तर इरफान पिंजारी मेसर सिद्धशाह ऑर्गॅनिक एनर्जी जळगाव या फलंदाजी यांकडून फलंदाजी करताना. अलॉंग द कार्पेट चांगला फटका, गॅप भेदण्याचा प्रयत्न परंतु मिड विकेटचा क्षेत्ररक्षक धावतोय, काउस कॉर्नरकडे चेंडू अडवतोय. दरम्यान एक धाव मिळते इरफानला. आता स्ट्राईकला असतील भागवत कोळी. शॉर्ट ऑफ लेन चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, डॉट बॉल. चेंडू सरळ यष्टीरक्षक संभाजी यांच्या हातात गेलेला आहे. संभाजी यांनी यष्ट्यांच्या मागे सुरेख कामगिरी केलेली आहे, चमकदार कामगिरी केलेली आहे. संदीप चतुर यांचं मनपूर्वक स्वागत. चांगला फटका, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. भूषण या चेंडूला अडवतील. एक धाव मिळतीये भागवत यांना. तर संदीप चतुर हे रविभाऊ देशमुख मित्र परिवार आसोदा या संघात आपल्याला खेळताना दिसतील. जळगाव जिल्हा पोलीस दलात सेवा देतात. शॉर्ट ऑफ लेन चेंडू बॅकफुट जाऊन पुल केलाय, पॉवरफुल केलाय आणि सक्सेसफुल सुद्धा केलाय. षटकार आलेला आहे. डीप मिड विकेट, सीमा रेषा पार. बिग बिग षटकार. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता आणि त्या चेंडूचा भरपूर समाचार घेतलेला आहे. दिनेश यांचं षटक संपलेलं आहे. 2 षटकात 19 धावा देत 1 गडी बाद केलेला आहे. 6 षटकांची समाप्ती, 63 धावा, 6 गडी बाद, 12 चेंडू आणि 3ची आवश्यकता. गिरनाई के शेर मध्यंतरी ढेर झालेले होते परंतु आता मात्र विजयाच्या दिशेने आगेकूच करतायत. संभाजी यांनी यष्ट्यांच्या मागे वास्तुकला कन्स्ट्रक्शन साठी चमकदार कामगिरी केलेली आहे. दरम्यान त्रिमूर्ती फाउंडेशन या संघाचे स्टार राज राजपूत हे सुद्धा खास छत्रपती संभाजीनगर वरून हे सामने खेळण्यासाठी आलेले आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेरच्या चेंडूला लॉंग ऑनच्या दिशेने टोलवलेले, फटका फसलेला आहे आणि फलंदाजाला परतावं लागेल. संभाजी यांनी झेल टिपलेला आहे. या सामन्यात पहिल्या डावात आपण जर बघितलं असेल तर यष्टीरक्षण करत असताना विपुल नारखेडेने 4 झेल टिपलेले होते. तर आता संभाजी पाटील यांनी सुद्धा या डावात 4 झेल टिपलेले आहेत. संभाजी भोसले 64 धावा, 7 गडी बाद, 3 धावांची आवश्यकता, माफ करा 2 धावांची आवश्यकता. चला तर पुढच्या सामन्यात आपल्याला कुसुंब्याचे काही स्टार खेळाडू दिसतील, सोबतच नशिराबादचे स्टार दिसतील. विशाल रोटे कर्णधार आहेत.
प्रियंका पाईपचे तर कौशल राजपूत किंवा कौशल पाटील आपण म्हणू शकतो. प्रियंका पाईपचे स्टार खेळाडू कैलास पाटील जळकेकर जळगाव ग्रामीणचे आहेत. वाईडचा इशारा आलेला आहे आणि या ठिकाणी आता स्कोरची बरोबरी झालेली आहे. या ठिकाणावरून आता गिरणाईके शेर हा सामना हरू शकत नाही. प्रशांत डावखुरे फलंदाज अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह केलेला आहे लॉंग ऑनच्या दिशेने आणि हा सामना गिरणाईके शेर या संघाने जिंकलेला आहे आणि गुणतालिकेत 2 गुणांची कमाई केलेली आहे. या सामन्याचा सामनावीर ठरलेला आहे अष्टपैलू कामगिरी करणारा द मॅन फ्रॉम मोहाडी पवन तायडे.